स्वागत आहे. आज ज्ञानेश्वर माऊलीची पालखी त्यानंतर मुक्ताईची पालखी पुणे शहरात आगमन झालेलं आहे. तर ह्या मोठ्या प्रमाणात भाविक होत चाललेले आहे. तर या ठिकाणी तुमची सगळी माहिती सांगा या भागात काय. सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी. मी तनेश रतनलाल नहार, कसबा विधानसभा पूर्व मंडळाचा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष. आज या पुणे शहरामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज तसंच संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन झालेले आहे. विविध संतांची पालखी इथे आलेली आहे. लाखो वारकरी संप्रदायांचे वारकरी विठ्ठल भक्त इथे आज आलेले आहेत. या अवसराच्या निमित्ताने आपण विद्यार्थी आघाडीच्या वतीने तसंच नगरसेविका सौ पल्लवीताई जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे समस्त वारकरी संप्रदायासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे. आपल्या कसबा मतदारसंघाचे आदरणीय आमदार हेमंत भाऊ रासने यांनी आपल्याला खूप सहकार्य केलेले आहे. वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची इच्छा असलेले आपले सर्व विद्यार्थी मित्र आहेत. विद्यार्थी मित्रांना असं वाटलं की आपण या वारकरी समाजाला काहीतरी देणं आहे, आपण या समाजाला काहीतरी देऊ म्हणून हा एक छोटासा संकल्प आम्ही केला, हा उपक्रम राबवला. विद्यार्थी म्हणजे काय तर शाळेमध्ये जाऊन पाठ्यपुस्तकातले धडे शिकतात आणि त्याचाच अभ्यास करत असतात. परंतु आपले हे जे विद्यार्थी आघाडीचे कार्यकर्ते आहेत, विद्यार्थी मित्र आहेत, हे समाजसेवेचे धडे शिकत असतात आणि या युवा पिढीला, या नवीन विद्यार्थ्यांना तेही शिकवत असतात. ही विठ्ठलाची सेवा करण्याचा भाग आम्हाला भेटला. आमच्या विद्यार्थी मित्रांनी प्रत्येक वारकऱ्याला हवी तशी मदत केलेली आहे. त्यांच्या समस्या जाणून, त्यांच्या अडचणी जाणून त्यांना हवी तशी मदत केलेली आहे. आपण त्यांना पूर्ण प्रकारे सहकार्य केलेले आहे. आपण या कसबा मतदारसंघामध्ये 500हून अधिक विद्यार्थी जोडलेले आहेत. त्यांच्या सर्वांच्या मदतीने आपण पुढं असे अनेक कार्यक्रम घेणार आहोत. या विश्वाच्या शांतीसाठी आजची जी युवा पिढी आहे ती सोशल मीडियाच्या ज्या जाळ्यामध्ये अडकलेली आहे, त्या जाळ्यापासून त्यांना लांब घेऊन जाण्यासाठी आपण विविध प्रकारचे उपक्रम जसे की विद्यार्थ्यांना वाचनाप्रती प्रेम वाढवणे, आपल्या संस्कृतीची जाणीव आणणे, असे आपण विविध उपक्रम या कसब्याच्या पावनभूमीवरती घेणार आहोत. आज मी सर्वांना एक सांगू इच्छितो की आपले हे जे विद्यार्थी मित्र आहेत हे फक्त एवढासा कार्यक्रम करून थांबणार नाही आहेत, तर पुढे या समाज कल्याणासाठी, या विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि या देशाच्या सेवेसाठी आपण अनेक उपक्रम राबवू. तसेच सर्वांना माझ्याकडून रामकृष्ण हरी. आज जगात भारत देश हा युवकांचा देश मानला जातो. बरोबर. नरेंद्र मोदी सातत्याने यावर प्रयत्न करत आहेत. तर आज विद्यार्थी जो सध्या अभ्यासक्रम करतो, आज पुणे शहरात नाही म्हणलं तर 7 लाखाच्या वर MPC UPC विद्यार्थी अभ्यास करतात, पोलीस भरती करतात. परंतु ज्या प्रमाणात ज्या नोकऱ्या आहेत त्या मिळत नाहीत. तिथे उद्योगधंदे वाढत नाहीत महाराष्ट्रात. ते सगळे उद्योगधंदे गुजरातला गेले असं म्हणले जातं. तर त्याबद्दल विद्यार्थी आघाडीमध्ये तुमची काय भूमिका आहे? नरेंद्र मोदी म्हणतात की युवा हे भारत देशाची शक्ती आहे, युवा हे काही पण करू शकतात. हे जे विधान आहे की सर्व नोकऱ्या, सर्व रोजगार हे गुजरातला गेलेले आहेत, असं काय नाही. आज मराठी माणूस सुद्धा इथे धंदा करतोय. आज भारतातला प्रत्येक भारतीय एक युवा सुद्धा इथे युवा उद्योजक म्हणून काम करतोय. आज त्याला एक आपले स्वतःचं भविष्य घडवायचंय, त्याला जे लाईफमध्ये सक्सेस पाहिजे. आपला भारत देशाचा युवा तेवढा सक्षम आहे की तो मेहनत करून, त्या जिद्दीने, त्या चिकाटीने या समाजाला दाखवून देईल की मी अभ्यास करून, या सर्व गोष्टींचा परिपूर्ण अभ्यास करून एक समाजामध्ये, या सोसायटीमध्ये काहीतरी करून दाखवू शकतो. या देशाला मी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. आज आपण बघत आहोत, आज आपण हे सगळे जे विद्यार्थी आहेत हे 9वी 10वी पासूनचे विद्यार्थी आहेत. आपल्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत, या लहान वयापासून त्या मोठ्या वयापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांनी इथे येऊन काही ना काहीतरी करण्याचा संकल्प केला, त्यांनी ती जिद्द केली. तसेच जर विद्यार्थ्यांनी ठरवलं तर विद्यार्थी हे काहीही पण अचीव करू शकतात. आपले विद्यार्थी तेवढे सक्षम आहेत. हे भारत देशाचे युवा आहेत, हे या जगाला सिद्ध करून दाखवतच आहेत. अशी अनेक उदाहरणं आपण बघत आहोत. एक वर्षभर विद्यार्थी अभ्यास करतात, सातत्याने अभ्यास करून जमले असतात आणि वर्षभर अभ्यास करून नीटची परीक्षा दिली जाते आणि घोटाळा निर्माण होतो. आणि पण विद्यार्थ्यांची अवस्था, मानसिक अवस्था वाईट होते. TETचा घोटाळा झाला, हे झालेलं म्हणजे वर्षभर विद्यार्थी अभ्यास करतात, त्याच्यावर काय होते ते? ही जी पेपर फुटीची जी गोष्ट आहे जी सध्या चालू आहे, भले मग तो TETचा पेपर फुटी असू दे किंवा नीटचे पेपर फुटलेले असू दे, त्या संदर्भात ह्या गोष्टी खरंच खूप चुकीच्या आहेत. ह्या पेपर फुटीमध्ये जे कोणी आरोपी असतील, ज्या कोणी याच्यामध्ये या चुकीच्या कामामध्ये साथ दिलेली आहे, त्यांना सरकारने, प्रशासनाने 100% शिक्षा दिली पाहिजे. जे विद्यार्थी वर्षभर संघर्ष करून, मेहनत करून अभ्यास करतात, रात्र दिवस एक करून
आपल्या रक्ताचं पाणी करून अभ्यास करून आपलं स्वतःचं भविष्य घडवत असतात, आपल्या भविष्याची स्वप्न बघत असतात, त्यांना नक्की आपण विद्यार्थी आघाडीच्या वतीने न्याय मिळवून देऊ. पण मी विद्यार्थ्यांना एक संदेश देऊ इच्छितो की अशा किती जरी संकट आपल्या समोर आली, एक किती जरी पेपर फुटी जरी झाली, तरी तुम्ही तुमची जिद्द हरू नका. तुम्ही मेहनत करत राहा, तुम्ही विविध छंद जोपासा, तुम्ही स्वतःला एक स्टेबल फ्री बनवा. जरी आज पेपर फुटत असतील तरी याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अनसक्सेसफुल ठरता, अजिबात नाही. आज जरी ही पेपर फुटी झाली तरी आपले विद्यार्थी हे नेक्स्ट टाइम अजून चांगल्या पद्धतीने ट्राय करू शकतील आणि आपण प्रशासनाच्या वतीने तसेच विद्यार्थी मित्रांच्या वतीने या पेपर फुटीवरती जितकी चांगली आणि लवकरात लवकर ऍक्शन घेता येईल तितक्या लवकरात लवकर आपण ऍक्शन घेऊ. पण आपले विद्यार्थी खचणार नाही याची मला खात्री आहे. नाही, आज ह्या विद्यार्थी संघटनेचं बोललेलं आहे. तुम्ही आज माता म्हणून किंवा म्हणून ते विद्यार्थ्यांवरती फार मोठं संकट आलेलं आहे, वर्ष अभ्यास करून जी मानसिक अवस्था दाखवलेली आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? रामकृष्ण हरी. आज आपण बघितलंय की इथे सर्व वारकरी आणि सर्व वैष्णव आज पंढरपूरच्या वारीला निघालेले आहेत आणि भारताची संस्कृती ही आहे की भक्ती आणि श्रद्धा हेही शिक्षणाबरोबर तितकंच महत्त्वाचं आहे की जेवढं आपण शिक्षण घेऊन किंवा विज्ञानाकडे जात असताना आपलं जे पूर्वजांची संस्कृती आहे, जे संस्कार आहेत आणि जे आध्यात्मिकता आहे हे जपणं सुद्धा जोपासकार करणं सुद्धा आपलं आज हे काम आहे. आपली पिढी हे करतीये आणि नक्कीच याच माध्यमातून मी सांगू इच्छिते की आज जे वातावरण सगळीकडे आहे, विद्यार्थ्यांवरती जे संकट कोसळलेलं आहे, तर नक्की मी आज एक ज्वलंत उदाहरण सगळ्यांना सांगू इच्छिते की आज माझ्याबरोबर इथे विद्यार्थी आघाडीचे अनेक कार्यकर्ते या सेवेसाठी उपस्थित आहेत, हजर आहेत. कारण आज विद्यार्थ्यांना ही जाणीव आहे की आपण जर या समाजामध्ये राहतोय तर समाजासाठी काहीतरी देणं आहे, म्हणून आज ते स्वइच्छेने इथे सेवेसाठी उपस्थित आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आहोत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी नक्कीच खचून जायचं नाहीये. आपल्याला जी आपली संस्कृती आणि जे संस्कार दिलेले आहेत की आपण विज्ञान शिकतोय, अभ्यास शिकतोय, त्याच्याबरोबर आपली ही भक्ती, संस्कृती आणि आध्यात्मिकता पण असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपलं मनोबल हे चांगलंच राहील आणि प्रगतीच्या पथावर नक्कीच सगळे विद्यार्थी जातील. तुम्ही असं म्हणताय की संस्कृती जपली पाहिजे, ही जपली पाहिजे, संस्कार झाले पाहिजे. नुकतीच एक घटना घडली की त्या त्या नवऱ्यानं त्या प्रियकराने ढकलून दिली आणि फार मोठं हे झालं. अशा घटना सुद्धा घडत आहेत. म्हणजे त्या महाराष्ट्रात संस्कृती टिकवायला एकदम धडपडत दुसऱ्या साईडला सोशल मीडिया याच्या आड जाऊन कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत आहे. तर त्याबद्दल तुमचं मत काय? नक्कीच आत्ताचे जे दुर्घटना घडलेली आहे ती अत्यंत वाईट आहे आणि आपण बघितलं की अनेक सोशल मीडियावरती ह्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये दाखवण्यात आलं. पण नक्कीच हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल मत असतं किंवा इंडिव्हिज्युअल संस्कार म्हणू शकतो आपण की जसं आपण पाहिलं दुःखद घटना झाली आहे तर ती प्रत्येकाने, मी तेच मगाशी म्हटलं की प्रत्येकाने आध्यात्मिक असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपण जेवढं वैज्ञानिक ज्ञान घेतो त्याच्यापेक्षा अध्यात्मता जरी असली तर नक्कीच आपलं मन स्थिर राहतं, शांत राहतं आणि असे हे घटना जे घडत आहेत त्यासाठी कुठेतरी नियंत्रण हे आलंच पाहिजे. आणि आत्ताची ही जी पिढी आहे ही खूप शिकलेली पिढी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या पिढीकडे सुद्धा बघून आपण विचार केला पाहिजे की आपली जी पुढची पिढी आहे ती कशी घडतीये. आज आपण त्या